नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, संवर्ग 4 शिक्षक बदलीची अपडेट आज 5 ऑगस्ट 2025 रोजी तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा असाल प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। आपले संवर्गनिहाय माहिती रिक्त पदाची किंवा आपण जागा फॉर्म भरत असताना घाई करू नका। सगळा व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील। त्यानंतर फॉर्म भरा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधूंनो, बदली अपडेट अशी की संवर्ग 4 चा बदली फॉर्म कसा भरावा। जिल्हा बदली फॉर्म भरण्यासाठी पोर्टलवर लिंक आहे ott.mahardd.com वरती। वरील पोर्टलला आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन व्हावे। जिल्हा अंतर्गत इंट्रा डिस्ट्रिक्ट ऑप्शनला क्लिक करावे। अर्ज ॲप्लिकेशन ऑप्शनला क्लिक करावे। इलिजिबलला क्लिक करावे। अर्ज पाहायला क्लिक करावे। पहिला पर्याय निवडायला क्लिक करावे व एक पर्याय निवडून सेव्ह करत जावे। सर्वात शेवटी OTP टाकून अर्ज सबमिट करावा। दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:59 कितीही वेळेस अर्ज रद्द करू शकता किंवा ऑप्शन बदलू शकता। त्यानंतर मात्र काहीही बदल करता येत नाही। बदली अपडेट। बदलीस पात्र शिक्षकांपैकी ज्यांची इतर संवर्गातून बदली झालेली व ज्यांची अद्यापपर्यंत बदली झाली नाही अशा शिक्षकांची अपडेट। बदलीस पात्र इलिजिबल टीचर ही यादी ही शिक्षकांची लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सदर यादी एक्सेलमध्ये सुद्धा डाउनलोड करण्याची सुविधा आहे। सर्व शिक्षकांना महत्त्वाची सूचना अशी की बदली पोर्टलवर बदलीस पात्र शिक्षकांची सुधारित यादी अपडेट करून दिली आहे। बदलीस पात्र यादीतील ज्या शिक्षकांची इतर टप्प्यातून संवर्गातून बदली झालेली आहे त्यांच्या नावापुढे ट्रान्सफर्ड असे दिसून येईल। बदलीस पात्र यादीतील ज्या शिक्षकांची इतर टप्प्यातून बदली झालेली नाही त्यांच्या नावापुढे इलिजिबल असे दिसून येईल। बदलीस पात्र यादीतील ज्या शिक्षकांची इतर टप्प्यातील शिक्षक संवर्गातील शिक्षकांमुळे बदली झालेली आहे व त्यांना अजूनही शाळा मिळाली नाही त्यांच्या नावापुढे टॅग्ड असे दिसून येईल। माहितीस्तव जिल्हा बदली नियंत्रण कक्ष, जिल्हा परिषद बुलढाणा। जिल्हा बदली अपडेट संवर्ग 4 प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल सुरू झालेले आहे। आपण अतिशय काळजीपूर्वक आपला बदली अर्ज भरा आणि सर्वांना चांगल्या इच्छित स्थळी बदली होवोत याच आशेसह परत भेटूया अशाच नवीन माहिती सोबत। धन्यवाद। जय हिंद, वंदे मातरम।